स्पायसी लागायला लागला. रिॲक्शन रिॲक्शन रिॲक्शन. Oh my god. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आज खूप दिवसात आपण बनवणार आहोत एक फन चॅलेंज, जो की असेल झोलो चिप चॅलेंज. झोलो चिप मी या अगोदर कधीच टेस्ट नाही केली, पण आज काहीतरी चूल आहे मला. संडे आहे तर एक झोलो चिप चॅलेंज, आणि मी एकटा नाही करणार. हा चॅलेंज मी माझ्या भाच्यांसोबत करणार आहे. त्यांनी पण टेस्ट नाही केलं आहे, पण आज फुल स्पायसी होणार आहे. त्यासाठी आम्ही थोडासा म्हणजे स्वीट पण आणला आहे. मला माहीत आहे खूप स्पायसी असेल ती झोलोची. अजून सर टेस्ट नाही केली, पण एक्सपिरियन्स लोकांचे बघितलेले आहेत. ते खूप रिॲक्शन त्यांचे एकदम खराब येत आहे. पण आपल्याला एक चूल असते का टेस्ट करायला पाहिजे. तर आज आम्ही चॅलेंज करणार आहोत, आणि त्याच्यासोबत आम्ही काय काय आणलं तर मी दाखवतो तुम्हाला. सो फर्स्ट मी आणलं एक झोलो चिप. 2 आणलेत. मी एक खाईल आणि त्यांना अर्ध्या देईल, त्यांना जास्त त्रास नको व्हायला म्हणून. त्याच्यासोबत आम्ही गुलाबजाम घेणार आहोत, आणि हा टायमरसाठी मोबाईल मी सेट करून ठेवला आहे. एक अमूल आईस्क्रीमचा डब्बा, मला वाटतं हा सुद्धा कमी पडेल. आणि ही कॅडबरी, जी की ठीक आहे, पण मला वाटतं बघूया. त्रास आत्ता नाही होणार, त्रास आम्हाला सकाळी होणार आहे. व्हॉट? व्हिडिओ शूटिंगसाठी आम्ही एक प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा शूटर म्हणजे आणलेला आहे, आणि ती म्हणजे आमची ताई. ती व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे, आणि नंतर तुम्हाला ती पण दिसेल थोड्या टायमात. आणि ह्या आहेत दोघी प्रांजल परी, दोघी पण लाजतात. बघूया. आत्ता त्यांना काय वाटणार नाही, कारण तर ही व्हिडिओ मी आता त्या छोट्या आहेत म्हणून बनवते. नंतर त्यांना आठवण येईल का मामाने आमच्यासोबत सुद्धा चॅलेंज वगैरे केलेलं होतं, आणि ते त्यांना नंतर आठवण येईल. सो गाईज, आपले 2 चॅलेंजर इथं बसलेले आहेत, आणि हिला तुम्ही ओळखत असाल. माझा अगोदरचा खूप जुना व्हिडिओ, तिच्यामध्ये ती बोलते फुल खातं. तिला ती व्हिडिओ आता सांगितली तर ती हसते. आणि ही प्रांजल, आणि एक अजून एक कंटेस्टंट आहे आमची. आकर बघ रे, टिकली विकली. हां एकदम ओके. तिला पण त्यांची इच्छा होती अशी की तिला पण थोडीशी घे. मामा ती पण दिसली पाहिजे म्हणून तिला पण घेतली. आणि सो गाईज, कॅमेरामॅन सुद्धा आपला आलेला आहे, कॅमेरा वुमन, जी व्हिडिओ शूट करणार आहे. ती पण लाजते थोडी. कॅमेरासोबत सगळेच लाजतात. ह्या जमान्यात कॅमेरासोबत लाजायचं नाही. बिंदास व्हिडिओ बनवा. तुम्हाला जर बनवायचं असेल तर बनवू शकता तुम्ही पण. ओके, सो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया, चॅलेंज चालू करूया. आणि ओके, सगळं पहिले अनबॉक्स करतो. ठीक आहे. ओके, सो पहिले आपण अनबॉक्स करू सगळा आईस्क्रीम वगैरे. आपण 1.5 मिनिटाचा टायमिंग ठेवू. 2 नाही, 1 नाही, 1.5 मिनिटाचा टायमिंग ठेवू. आणि मी तर टायमर सेट करत आहे 1.30 सेकंड. ओके, तो 1.30 सेकंड टायमर सेट आहे. आणि चिप, ओ माय गॉड, झोलो चिप बॉक्स. याच्यामध्ये लिहिलं आहे, कॅन यू हँडल दिस डेडली चिप मेड विथ कोरोलिना पेपर. अरे, सर्वात स्पायसी वाली मिरची याच्यात वापरली आहे, आणि ती म्हणजे कॅरोलिना रिपर पेपर. ओके, याच्यातच टाका का, नाही तर बाबा त्रास होईल. एनी लास्ट वर्ड्स, रिपीट इट, रिपर इज वेटिंग. एअर टाईट केली जेणेकरून याच्यामधून जायला नको. एअर टाईट केली पूर्ण ही चिप. आणि याच्यामध्ये चिपचा मसाला कुठे बाहेर जायला नको. तर आम्ही पहिले चिप अनबॉक्स करतो. ही चिप आहे ती मी खाईल एकटा, आणि यांना अर्धे करून द्यायला लागेल. म्हणजे जास्त स्पायसी असले ते यांना त्रास होईल. मला त्रास झाला तर चालेल. थोडं लांब शेस. ओके, तू चिप दाखवते पहिले ऑन कॅमेरा. ओ माय गॉड, पूर्ण मसाला लागला याच्यावर. तर ही चिप, याच्यातून तुम्हाला अर्धी करायची आहे, आणि याच्यामध्ये मसाला असेल तर आपण फेकू. याच्यामध्ये राहू दे असतात. ओके, सेकंड चिप अनबॉक्सिंग. सो ओ माय गॉड, जास्त ही स्पायसी दिसते. ठीक आहे, तर आपल्या दोन्ही चिप रेडी आहेत, अनबॉक्स केलेल्या आहेत. आणि आता पण ही अर्ध्या करणार आहोत, जेणेकरून दोघींना तुकडा झालाय. ओके, सेम दोघी पण येणे झालं पाहिजे. ओके,
ओके सो चॅलेंज स्टार्ट करते हैं भाई. ज्याची त्याने चिप द्या. मी तर अख्खी चिप देणार आहे. माझी हालत सगळ्यांत खराब होणार आहे. बघूया ती पण खायचा तुकडं तुकडं. ओके 1 2 3 स्टार्ट. टाइमर स्टार्ट करतोय मी. टेस्ट वाइज एकदम खराब आहे. पूर्ण मसाला टेस्ट येते. स्पायसी नाही आहे तितके स्टार्टिंगला. नको नको इधर आले. हा ओके 1 मिनिट बाकी आहे अजून. स्पायसी लागायला लागला. रिएक्शन हालत नाही. Oh my god. बाबा 30 सेकंद बाकी आहेत अजून. कंट्रोल 20 सेकंद. नाही थांबू शकत कोणी. जास्त नाही थांबू शकत. ओ माय गॉड आग लागली जशी काय तोंडाला. मैं कहा आग तो अब सुबह लगेगी. रिएक्शन बोला काय ते काय कसं वाटतंय. हा 1 मिनिट बाबा डबा. काहीच टायमर संपला. 2 मिनिटं झाले. माझा टायमर. ओ माय गॉड भाई. डोळ्याची पाणी आलंय. दोघींची पण डोळ्यांची पाणी आलंय बाबा. दोघी बोलत नाही काय. त्यांना बघून समजते का बाबा. वाव मी तर अख्खी चिपकाली. मला वाटतं डब्बा का फोडणार आहो मी. कंटिन्यू स्पायसी आहे. अरे थोडी चिप राहिली तू नंतर थोडी टेस्ट कर. ओ माय गॉड बाबा लय स्पायसी. बाबा माझे पण डोळ्यांची पाणी आला. आईस्क्रीम खाला ना तोपर्यंत मस्त वाटतंय. पण नंतर जेव्हा आईस्क्रीम थंडावा गेला पुन्हा जसा आग लागते जशी काय तोंडामध्ये. आईस्क्रीम पण मिळतं ते लगेच. डब्बा बोला मी. काय कसा वाटला तुम्हाला जोलोचिपचा एक्सपिरियन्स. डेंजर. पहिले तुला करताय आखाने बोलणार फुल खाणार. भाई माझी झालं टाईट झाली. काही कशी खातात कशी. मला कधी स्पायसी कधी असू नसेल. लाल पडलं पूर्ण मी करते असू नसेल. किती स्पायसी असेल. डेंजर. सगळ्यात जास्त स्पायसी खाणार आहे आमची परी. तिचे पण आज डोळ्यातून पाणी आलाय.
हा आग लागली तोंडाला पक्की माझी. सगळ्यांची लागली आता पण लागली. सकाळी बाबा काय करणार आहे? तुला म्हणजे फर्स्ट अँड लास्ट एक्सपिरियन्स भाई. ना पुन्हा नाही एक्सपिरियन्स न करायचा नाही. ओ माय पोटात आग चाललेली. डिप्रेशन. तोंडाची जास्त गेली. आग लागली पोटात. पाणी पिते. तोंडाची तर चव गेली. पोटात पण जास्त कल लागायला लागली. काही सगळ्यात डेंजर आहे जोलोची. डिप्रेशन. जरासा असं बसतोय मी. परीत आमची उलटी करायला दिली. तिला आवडे सहन झाला. प्रांजल बोलते माझी तोंडाची चव गेली. स्पायसीनेस गेला आपण तोंडाची पण चव गेली. खूप स्पायसी होती. पोटाला अजून त्रास होते. आग लागल्यासारखं झालंय मला. सकाळची आग तर नाही, सकाळची फायर डायरेक्ट निघणार आहे. सो गाईज वाट लागली आमची पूर्ण. आम्ही पूर्ण डब्बा संपवला. गुलाबजाम राहिलेत. गुलाबजाम प्रांजलने एक खाला. बाकी मी आता एक खात आहे. तोंडाची चव तर गेली पूर्ण. परी तुझा काय एक्सपिरियन्स आहे? ती बोलते का आधी जरासा थोडासा स्पायसी लागला तिला. नंतर आता काही नाही वाटला. अख्खा डबा खाल्ला त्यानं स्पायसी गेला. त्याही अर्धी चिप खाल्ली. मी तर पूर्ण खाल्ली. मला पहिले तोंडाला तर इथं पण असा आग होत आहे ना. पोटात पण जाम आग झालेली. मी दुधाची आतमध्ये जाऊन दुधाची टोपची पण पिली. तरी माझा पेन आता थोडस कमी झालाय म्हणून मी कॅमेरा सोबत आलोय. हा कॅमेरा समोर आता आलोय तरी मी गुलाबजामुन खातोय. म्हणजे इमॅजिन करा खूप स्पायसी आहे. ही चिप शक्यतो बारक्या पोरांपासून लांबच ठेवा. मी यांच्या जवळ आणलेली पण मी यांना त्यात इतक्या पण छोट्या नाही आहेत. एक 10वीला एक 6वीला आहे म्हणून त्यांना मी अर्धी चिप दिली. कारण तिला नव्हतं देणार कारण ती स्पायसी खाते म्हणून तिला अर्धी चिप दिली आणि हिला अर्धी चिप दिली. ही कमी स्पायसी खात आहे. मी स्पायसी समजा खातं पण इतका स्पायसी फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स केला. का इतका स्पायसी पण काहीतरी असतंय. अक्षरशः म्हणजे पोटात पण त्रास व्हायला लागला आणि तोंड अजून जळतंय. बारक्या पोरांपासून छोट्या मुलांपासून ही चिप लांब ठेवा. कोण देऊ नका. ऍक्च्युली आपले सध्या मिळत पण नाही आपल्या इथं. मी ही ऑर्डर करून मागवली. ऍटलिस्ट टेस्ट करायची होती म्हणून. सो जर तुम्ही फ्युचरमध्ये कोणाला द्यायचं वगैरे म्हणजे असेल प्लॅनिंग तर नका देऊ. त्रास होतोय खूप. जर त्यांना त्रास द्यायचा असेल तरच द्या. आणि ह्या व्हिडिओमध्ये इतकाच. असं नवीन चॅलेंज तुम्हाला काय बघायचं असेल आमच्यासोबत किंवा माझ्यासोबत ते फन चॅलेंज. हा फन तर नव्हता, पेनफुल चॅलेंज होता. असं तुम्हाला चॅलेंज बघायला आवडलं असतील तर मेक शुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाकी मिळू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि गुड बाय.